गाईज तर इथं आता मी चाललेले आहे बाहेर आणि हे अन्वीचं असं डेकोरेशन वगैरे होतं. आता निम्म गेलेलं आहे पण गेलेलं आहे आता पण ठीक आहे. जेवढं आहे तेवढं ठेवलेलं आहे आणि अन्वीचा बड्डे झाला तर ते बड्डेचा एवढी घाई होती. नॉर्मली जसा आहे तसा व्हिडिओ टाकला, अजिबातच त्याला एडिट केला नाही. जसं आहे तसं जसं बोलणं झालं काय झालं वगैरे तसं ते टाकलेलं आहे. आणि बर्थडेला अन्वीची आत्या, माझ्या बहिणीची सासू आणि तिचे मिस्टर वगैरे आले होते. ह्यांचे काही मित्र वगैरे होते. त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणी आणि अन्वीचे फ्रेंड्स, स्कूल फ्रेंड्स होते आणि शेजारचे आपले आमच्या फ्लोअरची मुलं होती. बाकी असं जास्त कोणी नव्हतं. असं घरातलं बाहेरचं कोणी बोलवलं नव्हतं आम्ही. तर असेच जवळचेच नातेवाईक होते आणि वरच्या ताई वगैरे फ्रेंड्स सर्कल, बाकी कोणी असं नव्हतं. आणि घरगुती बर्थडे केला होता तर बिर्याणी वगैरे मागवली होती, बाहेरूनच बिर्याणी करून आणली होती. 5 किलो बिर्याणी वगैरे केली होती आणि व्हेज बिर्याणी आणली होती. तर ॲक्च्युली विषय असा होता की ॲनिव्हर्सरी आम्ही जास्त म्हणजे ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट करतच नाही. आणि दुसरी गोष्ट, अन्वीचा बर्थडे होता तर त्याचा फक्त आम्ही केक आणला होता. आणि विषय असा झाला होता की नंतर मग ॲनिव्हर्सरीचे केक भाऊजींनी, म्हणजे माझी जी जाव आणि दीर, ते पण आले होते. तर त्यांनी तो केक आणला होता. त्याच्यानंतर मग अजून यांचे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी परत केक आणले. तर असे म्हणून नाही म्हणलं तरी एक 5-6 केक आम्ही कापले. आणि ते केक कापून म्हणजे ते केक खाऊन खाऊन असा घसा, केक खूप छान होते. मला अगोदर वाटलं की बाबा एवढे केक खाल्ले तर घसा वगैरे बसेल, पण असं काही नाही झालं. तर खूप छान वाटलं. आता काय झालंय, तेल आता सध्या असं झालेलं आहे की तेल आहे ना आपलं, इराणचं युद्ध वगैरे चालू असल्यामुळे तेलाच्या किमती वाढत चालल्या. तर असं म्हटलं की नाही का, एक तेलाचा डबा वगैरे आत्ताच घेऊन ठेवलेला कधी चांगलंच आहे. तर आणि एक 4-5 महिने आपल्याला, म्हणजे एक निदान 3-3.5 महिने तरी आपल्याला काही टेन्शन राहणार नाही. ह्या पद्धतीने ते घ्यायचं आणायचं चाललंय. म्हणून आता तेलाचा डबा पहिल्यांदा घेऊन येतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनी प्लांट दिसत असेल तुम्हाला, हा इथून असा वाढलेला आहे आणि छान वाटतं ते घरामध्ये. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, गॅस सिलेंडर वगैरे, आता पहिले 21 दिवसानंतर बुक होणार होता, आता परत 25 दिवस, आता अजून डेट वाढलेली आहे. त्याच्यामुळे आमचा सिलेंडर तर आलेला आहे, त्याच्यामुळे काय आम्हाला टेन्शन नाही आहे. पण इंडक्शन वगैरे ते असावं घरामध्ये. तर आता ते पण बघतोय बाहेर कितीपर्यंत बसतंय, काय वगैरे अवेलेबल आहेत नाहीत, तर ते पण बघणार आहे. कारण पुढची परिस्थिती सांगता येत नाही आहे, हे युद्धामुळे कसं काय होईल ते सांगता येत नाही आहे. त्याच्यामुळे आता ते पण बघणार आहे. तर बाकीचा व्हिडिओ आता मी जाताना तुमच्याशी शेअर करते. त्यावर जंप मारून असं होत आणि वाजत. माझी पॉकेट मनी माझी इकडून असे, इकडून दुसरा फोटो मी घेतलेत मगाशी. बघा मी घेत होतो दादा आता दादा मी घेत पॉकेट मनी का पब्लिक माझी ब्लॅक मनी, ब्लॅक मनी का पॉकेट मनी? पॉकेट प्रिन्सेस मनी. अगं ते बंद करून परत चालू केले ना. प्रिन्सेस पॉकेट मनी आणि मागून दुसरं प्रिन्सेस. काय करते? बिस्किट खाते. बघायचं पण नाही. तर इथं तेलाचा डबा आणण्यासाठी मी बाहेर गेले होते, पण ॲक्च्युली ह्यांचे मित्र भेटले आणि तिथं दुसरंच काम निघालं. त्याच्यामुळे तेलाचा डबा जो आणायला मी बाहेर गेले होते ते रहित झालं.
आणि लेट झाला होता. तर येताना तेल तर ऑलरेडी घरातलं सगळं संपलं होतं. मग येताना काय केलं, जे आपले 1-1 किलोचे पॅकेट असतात ते पॅकेट घेतले आणि घरी आले. कारण त्यांना म्हटलं आता कधी जाणं होते आणि परत कधी घेणं होते, कारण सकाळी परत त्यांची ड्युटी, ह्यांना ड्युटीला जावं लागतं आणि सामान वगैरे अशा काही गोष्टी आणायचं म्हणलं की सोबत कोण ना कोण लागतंच. कारण की अन्वी कशी लहान आहे आणि रोडनी भीती वाटते, गाड्या वगैरे चालू असतात. लहान मुलं कशी, किती जरी आपण सांगितलं तरी बायचान्स कधीही कोणती गाडी समोरून कशी येईल काही सांगता येत नाही. आणि किती आपण सांभाळून जरी चाललं तरी समोरचा व्यक्ती कसा आहे हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे बाहेर असं कधी काय आणायचं असेल सामान वगैरे तर मी ह्यांना ज्या दिवशी सुट्टी असेल त्याच दिवशी मी तो प्रयत्न करते बाहेर जाण्याचा. तर त्या दिवशी नेमकं रात्री असं झालं. त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर मग तेलचे पॅकेट आणले होते ते तसेच ठेवून दिले आणि मग डायरेक्ट स्वयंपाक वगैरे घेतला आवरायला वगैरे. ते झालं आणि डायरेक्ट किचन आवरायला घेतलं, पटपट भांडी वगैरे सगळं घासून वगैरे घेतलं आणि ते क्लीन वगैरे झाल्यानंतर मग ठरवलं होतं की नाही का पुढचा व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे शूट करावा की काय वगैरे नाही, किंवा थोडंसं मला बोलायचं पण होतं अजून, पण मला ॲक्च्युली रात्री ते बोलता आलं नाही कारण की व्हिडिओ शूट करता आला नाही मला, कारण की उशीर पण झाला होता. आणि हे म्हटले आता पटकीन नाही का तुझं आवरून घ्या आणि अंथरून टाक आणि आपण झोपूयात पटकीनी, कारण सकाळी ह्यांना मॉर्निंगला ह्यांना पण लवकर जायचं होतं. तर सकाळ परत स्वयंपाकाची वगैरे घाई असते. आणि सकाळी पण असं झालं की उठले, आवरलं, सगळं झालं माझं, पण परत डोक्यात आलं की नाही का रात्री आपण सांगितलंच नाही, बोललोच नाही काय वगैरे. तर मग हे पण म्हणतो ते तेल काय लगेच असं एवढं संपणार नाही किंवा काय वगैरे नाही का. आणि जरी काय वाटलं तर पुढच्या आठवड्यात सुट्टी आहे त्यावेळेस येताना परत तेलाचा डबा वगैरे आणता येईल. लोड जास्त घेऊ नको, डोक्याला काही जास्त टेन्शन देऊ नको, बाकी चालू दे तुझं काम चालू दे. तेलाच्या डब्यामुळे एवढं काही हे होणार नाही. विषय कसा आहे, गावाला गॅस संपला म्हणजे कुठलं जरी काही जरी प्रॉब्लेम आले तरी गावाला कसं जवळ असल्यामुळे काय वाटत नाही. आणि आपण घरी रानामध्ये गावाकडे कसं असतं, आपण चूल वगैरे मांडून आपण सरपण आपल्याला अवेलेबल होतं लगेच. त्यामुळे कसं आपण चूल वगैरे मांडून स्वयंपाक वगैरे करू शकतो मस्त आनंदाने. उलट चुलीवरचं जेवण तर आपल्या गॅसच्या स्वयंपाक म्हणजे ह्या जेवणापेक्षा चुलीवरचं जेवण खरंच खूप छान असतं चवीला पण, आणि माणसाला खायला पण तेवढंच आवडीने चवीने माणूस खातं. कारण गॅसचं काय असं एवढं हे नाही आहे रेग्युलर. म्हणजे आता पण शहरामध्ये काय होतं आहे की इथं आता आपल्याला चूल वगैरे काही पेटू देत नाही, पण ज्याचं नाही का असं ग्राउंडला खाली घर आहे स्वतःचं सेपरेट प्लॉट वगैरे घेऊन स्वतः बांधलेलं वगैरे आहे, तर ते स्वतः त्यांच्याकडे जागा वगैरे अवेलेबल असेल तर ते चूल वगैरे टाकून तिथं मांडून स्वयंपाक वगैरे करू शकतात. जरी गॅस संपला काही जरी झालं तरी काही असे प्रॉब्लेम आले, पण सोसायटीमध्ये असं करता येत नाही. तर ते एक खरंच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आता तात्पुरता आता तर गॅस आलेला आहे आणि अजून हा पण 15-20 दिवस जाईल आरामात. त्याच्यानंतर परत हा दीड महिना तर आरामात जातो. तर काही अडचण म्हणजे लगेच तर काही अडचण येणार नाही. इंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी वगैरे घ्यायचं चाललं होतं. तर बघूयात आता काय होतं काही नाही. त्याच्यानंतर हे सकाळी मॉर्निंगला हे आमचं असं काम चालू होतं फुगे फोडायचं. मला पण दे, मी पण फोडते. फुगा पडतो पडतो तू पडतेशी हातात घेतील पिन मारून. कसं वाटतंय फुगे फोडून कसं वाटतंय मॅडम? चांगलं वाटतंय.
माझी जागा मोकळी झाली. बलूनची जागा गेली होती ऑलरेडी. बस क्या अन्वी, बस बस. थोडेफार राहू दे ना परत. सगळे फोडायचे. फोडा. तीन घुसं राहतात. तर इथं तिचं फुगे वगैरे फोडून चाललं होतं आणि ती आली आणि ओरडली करून ओरडली आणि चालू होतं तिचं. तर हा व्हिडिओ मी नॉर्मली थोडासा एडिट केला आहे, बाकी काही एडिट वगैरे केलेलं नाही आहे, काही नाही आहे. आणि तिला खूप राग आला होता. तर असं हे असंच चालू राहतं. तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून